नमस्कार मंडळी. आयुष्याच्या कवितेत हास्याचं यमक साधण्यासाठी आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, आता आपण जाणार आहोत एका गर्भ श्रीमंताच्या घरी. चला तर बघूया तिथे आपल्याला हास्याचा किती मोठा खजिना सापडतोय ते. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या हास्यरथी महारथींना. ए ढोबा कमलेश कमलेश सूत यू हाँ ये नहीं कमलेश ये गांडा 400 करोड़ जुजबी टेलिकॉम में डालनो कहिए. जुजबी टेलिकॉम प्लॅटॉनिक टेलिकॉम नथिंग. तू बात करे कमलेश. ए माझा जो काही शेअर आहे ना त्याच्यामध्ये पैसा टाक आणि सगळा वरती काढ, कळला काय? अरे तुझ्या भावेश बाईला बोलणे पैसा टाकायला. मग चल त्याला बोल. हा चल हा ठेव. पापा हा सुती केवढा लागलाय जोजोला, तुम्ही बघा ना जरा. डॉक्टर कुठे आहे? ए इशा डार्लिंग डोंट वरी, मी आहे ना. डोंट वरी, डॉक्टरला बोललेलं आहे कधी पण येईल. त्या कमलेशने घपला केला, 400 करोडचा लॉस केलेला आहे आपल्याला. पैसे राहू दे तुमचे. बद्दू पेन माछे मारा छोकरो. ए डोंट वरी डॉक्टर कधी पण कुठे आहे? डॉक्टर लई आओ. अरे आहे का रे डॉक्टर? एक्सक्यूज मी कम डॉक्टर वेलकम. कम हॅव सीट. मोठा भाई ए थँक्यू. ए मोठा भाई आलेला आहे ना, त्याच्यामुळे ना तुझा उपकार झालेला आहे. माझा जो आहे ना त्याला लागलेला आहे. ए डॉक्टर बेसो नाही सिस्टर पण बेसो. आमचे उपकार कुठे यात. केवढं मोठं घर आहे सर. तुम्ही म्हणजे तुम्ही आम्हाला बोलवलं तर आमचं भाग्य आहे सर इकडे. आम्ही खूप फॉर्च्युनेट आहेत. केवढं घर आहे तुमचं सर. काच आहे इथे. अरे, अख्खी काच आहे इथे. आपला असं बाहेर उभं राहिलं की दिसतात मध्ये. ए बारिश मध्ये मस्त दिसतो एकदम. नाही सर थँक्यू. मागे मी एकदा ताजमहल बघायला गेलो होतो. का बघायला गेलो होतो असं झालं. एवढं भारी आहे सर. काय त्याचं कौतुक आहे. सुकेश भाई म्हणजे हे 8वं आश्चर्य आहे जगातलं. हे ए सुवात करायचे मोठा भाई. ए गरीबला लाजवतो काय? गरीब गरीब सर तुम्ही. हा तो गरीब नो झोपडो छे झोपडो. हा 10 बाय 10 ना रूम छे. तू हे जर गरिबांचं झोपडं आहे सर, तर मग आमचं घर म्हणजे खेकड्यांचं बीळ आहे सर. आम्हाला समुद्र पण लाटेवर मारतो सर. डॉक्टर થઈ ગયો પણ કોમેડી નથી છોડ્યો. कॉमेडी नती छोडियो. आम्ही कॉमेडी छोडियो तर स्किट अंगत छोडियो. आम्हाला मिस्टर पण कॉमेडियन. आता तुम्ही भाषेची जबाबदारी घेतली म्हटल्यावर आम्ही कॉमेडीची जबाबदारी घेतली. बॅलेन्स आपण साधूया. बरोबर वाटते बरोबर. डॉक्टर बघा ना त्याला केवढा लागलाय. जोजो हळू आराम से पेन माछे आराम से. हा लागलाय. सिस्टर ड्रेसिंग करायला घ्या. 1 मिनिट. हा ड्रेसिंग करायला घ्या. आकर कॉमेडी नको करू. आकर हा व्हेरी नाईस. हळू आराम से. श्वास घे मोठा श्वास घे. ए जो आराम से. सोड. ओके. काल काय खाल्लंय? काय नाही, साधा पकवान बनवला होता सगळा. बद्दू साधा पकवान. बद्दूचा म्हणजे कसा साधा? ना मतलब साधा पकवानचा. एकदम साधा. काय सांगते तर? साधा म्हणजे स्टार्टर्स માં ગોલ્ડ સિઝલ્ડ માત્સુતાકે મશરૂમ અને બ્રોકોલી આલમંડ સૂપ અને કોબે વ્હાઈટ ટ્રફલ સિઝલર હતું અને डेझर्टમાં વોટરમેલન जिलाटो ट्रफल. नाही तुम्ही पिकनिकला कुठे गेला त्या जागा विचारत. काल खाल्लं काय तुम्ही? ना डॉक्टर આ પિકનિક નું સ્પોટ નથી. આ પકવાન જ છે. पकवान साधा पकवान. सिस्टर हे पकवान पकवान आहे सर. मी एवढ्या गोष्टी माझ्या पोटात ढकलल्या पण ह्या गोष्टी कधी ऐकिवात नाही आल्या माझ्या. नशीब तुमच्या ऐकिवात आल्या नाहीयेत त्या. ते खावीवात आल्या असतं तर काय झालं असतं तुमचं. नाही हरकत नाही. पण मला सांगा, हे जे लागलेलं आहे ते तुला ताप यायच्या आधी लागलंय का ताप आल्यानंतर लागलंय? नाही लागला आणि मग पछी ताप आला. ताप आला. कसा लागलं हे? काय ते मी सांगतो काय झालं. माझा छोकरा आहे ना, तो शेअर मार्केट खेळत. बरं, शेअर मार्केट खेळत होता म्हणजे काय खेळत होता? ते म्हणे आहे ना गेम आहे. आता माझा छोकरा, तो मित्तलनू छोकरा, त्या जिंदालना छोकरी, तो बदानीचा छोटा बदानी, मोठा बदानी, हा सगळा छोकरा लोक मिळून आहे ना शेअर बनतात. शेअर बन. हा
अरे पॉप्स तमे बी ना मी बोलतो आव नती आव ना, हा. डॉक्टर अंकल सगळेच शेअर नसतात त्यात काय काय रिझर्व्ह बँक पण असतात पण हु कोणचे कोण आहे खबर नती पण रिझर्व्ह बँकचे ना अचानक एखाद्या शेअरला ना कॉट करते मग जाऊन शेअर पडतात आ गेमचे पापा हा गेमचे हा काय गेम आहे? हा शेअर बँक शेअर शेअर मार्केट अहो वर्तमानपत्रातलं जे पान मी अरे बापरे हे काय आहे म्हणून फाडून टाकतो ते पानाचे गेम खेळताय नवलच आहे बाबा नवलच आहे पण नॉर्मल गेम खेळा ना म्हणजे असं डब्बू पैसा किंवा काय ते आंधळी कोशिंबीर लपाछुपी भिकार सावकार रमोचे आ गेम पण रमोचे हा मारा छोकरो हा ए भिकार सावकारच्या जगामध्ये ना तो हा बिझनेसमॅन सावकार Businessman सावकार. हे लोक काय करतात हे सगळे छोकरे लोक आहेत ना जिंदाल ना मित्तल ना सगळ्या छोकरा लोक एकत्र येतात आणि जो हारेल ना त्याला चिडवतात ए बदा सावकार रे ढोबा सावकार रे सावकार सिस्टर सावकार सावकार असं चिडवतात ते सावकार नाही पण मला एवढं लागलं कसं ते मला कळत नाही काही नाही अंकल मला क्वाट केला ना वरून मी खाली पडला तेव्हा मला लागला बघ मग कट થઈ ગયું कट થઈ गयो म्हणून म्हणजे कट થઈ गयो मुळे झालंय ते सिस्टर ते ड्रेसिंग झाल्यावर मला सांगा तोवर मी इंजेक्शनची तयारी करतो इंजेक्शन अरे पापा जोजो अरे पापा इन्हें बोलो नहीं पापा अरे इंजेक्शन से મને डर लगे छे पापा नहीं ऐक अरे बाय दिखा मत रखना अंदर अरे ऐक तर ऐक राजा 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 आपल्याला इन्फेक्शन झालंय की नाही त्यामुळे इंजेक्शन लागणार अरे आपल्याला नहीं ना बाय डर लगे छे इंजेक्शन से डर लागे शेअर मार्केट खेळणारा तो मुलगा तुला डर लागे छे अरे पापा बोले ने जोजो रेवा दे शांत बे शांत छोटा आहे ने तो तुम्ही औषध लिहून द्या ने गोली दे ऐका औषधे लिहून देणार आहे पण गँग्रीन झालं तर त्यासाठी जोजो अरे नहीं पापा अरे बोले ने पापा जोजो इंजेक्शन अरे आ गंदो डॉक्टर छे जोजो असं वाद करायचे हा संस्कार छे તમાર પા सुकेश भाई असं नको बोला सॉरी डर लगे छे से सॉरी सॉरी से अरे सॉरी रे सॉरी ए मोठा भाई मी आहे ना त्याला समजावतो ए जोजो तू आहे ना आता इंजेक्शन घेतलं ना मी तुला आत्ताच्या आता रोकड मध्ये 10 लाख रुपये देईल बोल अरे गरजच नाही ना ए पापा ना एक चल तुला रोकड मध्ये पाहिजे तर हे बघ एक अरे पण इंजेक्शन ए रख अबे सिस्टर काय झालं सिस्टर अरे सिस्टर अरे पाणी आणा अरे पाणी एक कांतीबाई सिस्टर एक कांतीबाई पाणी आणा अरे भाई आना भाई कांतीबाई कोण कांतीबाई लवकर पाणी आणा अरे दे अरे कोक नाही कोक काय ना पाणीचे काळं पाणी आहे ब्लॅक वॉटर छे ते स्पेशली फ्रान्स मधून येते ना त्याच्यामुळे एज कमी दिसते ना नाही एज कमी दिसते माणूस शुद्धीवर येते काय एवढ्या लगेच हो ब्लॅक वॉटर छे ठीक छे तुम्ही ठीक छे काय झालं सिस्टर काय सिस्टर झालं सावरा स्वतःला सिस्टर माझ्या अंगावर काय पडताय तुम्ही ए सिस्टर बेन सुत ए आराम से सिस्टर बेन सुत येऊ ते 10 लाखाची डोळ्यासमोर डायरेक्ट गड्डी आली ना बघितली नव्हती कधीच अरे हाँ तो कुछ नहीं ये हमारा छोकरा के लिए करना पड़ता है सिस्टर बेन करना पड़ता है हो एकुलता एक छोकरा है ना हा पण त्याला ते इंजेक्शन घ्यायला अरे, तर- जोजो. नाव नको ना घेऊ बाय भीती वाटते इथे ए जो इंजेक्शन घे मी 10 लाख रुपये दिला ना तुला रोकड मध्ये एक मिनिट जोजो तुझी मम्मी तुला 50 लाख देईल पिगी बँक मध्ये टाकायला गरजच नाही ते रख ना 50 लाख रख ना अरे पापा डर लागायचे काय रखणार सुकेश भाई हाँ सुते मोठा भाई 50 लाख रुपये पिगी बँक मध्ये कसे काय अरे वो मोठा भाई मला वाटतं ना ए पिगी बँक मतलब एटला पिगी बँक नती ए पिगी बँक मतलब ए आमचा जो 20 मालाचा बिल्डिंग आहे ना त्याच्यामधला 19वा माला त्याचा पिगी बँक आहे आणि त्याचा मेंटेनन्स साठी आहे ना 150 लोकांचा स्टाफ पण ठेवलेला आहे बोल 2 ब्रांच मॅनेजर पण आहे वरती सिस्टर 19वा माळा अख्खा पिगी बँक आहे आपल्या हॉस्पिटलला 100 लोकांचा स्टाफ आहे त्याच्या पिगी बँकला 150 लोकांचा स्टाफ आहे ए पण फक्त त्याच्या पिगी बँकला 150 लोकचा स्टाफ आहे पूर्ण बिल्डिंग मध्ये 700 लोक आहे 700 लोकचा स्टाफ 700 लोक रोज अपडाऊन करतात ए नाही मोठा बाय नाही ए अपडाऊन नाही ए आज समोर तो बिल्डिंग दिसतो 9 माळ्याचा
या हा, हा. हा. ए माझा सगळा स्टाफ ना त्या 2 बिल्डिंग मध्ये राहतो. ए बघा माझी तेवढी ऐपत नाही ना, त्याच्यामुळे मी त्यांना एकदम छोटा घर दिलेला आहे. एकदम 4 BHK चा छोटा घर दिलेला आहे. 4 BHK छोटं घर 4 BHK चं छोटं घर म्हणतात सर. ऐपतच नाही ना आपली, त्याच्यामुळे ना त्याला एकदम छोटा घर दिलेला आहे. तुमची जर ऐपत नसेल तर माझ्या बाबांची आई म्हणण्याची ऐपत नाही सर. त्यांना फक्त इंजेक्शन घ्यायला लागतं. इंजेक्शन घेऊन टाक ना बाबा. अरे injection नाही ना घेऊन टाक. पप्पा, मला डर लागे છે પપ્પા ઇન્જેક્શન છે. ए જોજો અહીંયા. અરે પપ્પા ए आया. डर लागे ए મારા છે, બેટા પપ્પા. અહીંયા. અહીંયા હા અહીંયા. ए અહીંયા બેસ. ए सुन जोजो. पप्पा ए मला सांग, ए तुला बरं व्हायचंय की नाही हा? अरे व्हायचंय. ए तुला शेअर मार्केट खेळायचं आहे ना. हा. हा तो सुन मेरी बात सुन. आता आहे ना तू पटकन इंजेक्शन घेतला ना तर मी तुला आहे ने एक चार्टर प्लेन देईल. बोल. वा जोजो ने पापा 2 चार्टर प्लेन घेऊन काय चार्टायचं आहे? कॉमेडी हो सारी कॉमेडी हो चेचली तुमची कॉमेडी हो कॉमेडी श्रीमंतांची कॉमेडी. वाहरे 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 वाह. ऐसा ए 2 चार्टर प्लेन ना एकच थे ना. अरे तुमची मेमरी ना एकदम खराब छे. हा त्याला शाळेमध्ये पेपरचा प्लेन बनवायचा होता, त्याला जमला नव्हता. हा. तेव्हा 0 मार्क्स मिळाले म्हणून सॅड होता माझा छोकरा. तेव्हा तुम्ही त्याला चार्टर प्लेन नव्हता का दिला? हा बदा वो चार्टर प्लेन. आता तर मी विसरूनच गेला होता. सर सर कागदाचा प्लेन बनवता आला नाही म्हणून चार्टर प्लेन जरा आतीच झालं नाही ए का? नाही ए मोठा भाई माझा एकुलता एक छोकराची हा. नाही तर त्याच्यासाठी मी करतो. पण माझी तेवढी ऐपत नाही म्हणून चार्टर प्लेन देऊन टाकला फक्त बिचारेला. नाही, पण- तुला सांगतो मोठा भाई हा माझा छोकरोची ना, तो एकदा स्कूलमध्ये चॉकलेटचा बंगला गाणं ऐकून आला आणि मला बोलला पप्पा हे आपल्याकडे तर चॉकलेटचा बंगलाच नाही आहे. मग मग मी जुहूला चॉकलेटचा बंगला बांधला. चॉकलेटचा बंगला बांधला. हा मग आता कुठे आहे? ए मुंगी लोकने खाऊनच टाकला. मुंग्यांनी खाल्लं. हा. थोडं गेट बीट पण नाही उरलं. ना पुरा एकदम खतम. पॉप मला तुम्ही डुपरमॅन, कॅटमॅन, स्लायडरमॅन आणि कॅप्टन अरेमिका दिला ना तर मी लगेच इंजेक्शन घेईल. 4 खेळणी हवी आहेत सर त्याला फक्त. ए एवढासा. अरे या तू पण ना जोजो त्याच्यासाठी एवढा टाइमचा खोटी केलेला आहे. ए हॅलो पिये हा सुन, आता हॉलिवूडमध्ये ना फोन कर आणि त्यांचा तो कोण आहे ना स्लायडरमॅन ने कॅटमॅन ने डुपरमॅन हा त्या सगळ्या लोकला बोलवून घे. ते रेव्हेंजर आहेत ना त्या सगळ्या लोकला बोलवून घे. चल हा चल हा ठेव. खरे हिरो तुम्ही मागवले तिथे. हा इथे खरे हिरो सगळे ए तर काहीच नाही मागच्या टाइमला. खरं सांगू काय मोठा भाई आमचा तेवढा ऐपत नाही. पण माझा ना एकुलता एक छोकरा आहे ना त्याच्यासाठी करावं लागतं. आम्ही लास्ट टाइम तो मला काय बोलला माहितीये, ए पप्पा मला आहे ना दहीहंडी बघायचा आहे. पण आम्ही ना आमच्या छोकऱ्याला बाहेर पाठवत नाही. ए, माझा एकुलता एक छोकरा आहे ना, काय एखादा लाही नाही तर दही त्याच्या डोक्याला लागला ना तर त्याला एकदम त्रास होईल. दही लागल्यावर दही मडक्यात लावतात सर. ए मडक्यासकट दही लागला तर खून येईल ना रे. नाही त्याच्यामुळे मग आम्ही काय केलं, आम्ही आमचा ना मागे जुहूला एक अजून एक प्लॉट आहे ना त्याच्यावरती आम्ही एक दहीहंडी बांधला. एकदम असा सरस दहीहंडी बांधला आणि तिथे आहे ना त्या रेव्हेंजर लोकला बोलवला होता. मग ते लोकने पिरामिड रचून तो दहीहंडी फोडला. एकदम खालच्या थरामध्ये आहे ना तर तो फल्क होता. फल्क तो कोथिंबीर खातो ना हरा हा तो ते लोकांनी दहीहंडी फोडला एकदम. अरे बापरे सर म्हणजे आता तो हे इंजेक्शन तर घेईल ना सर. ए जोजो ए आता उद्या सगळे लोक येतील, तू आज इंजेक्शन घेणार की नाही? घे ना. हा गुड हे करावं लागतं रे मोठा भाई. नाही मुलावरचं प्रेम आहे ते ए मुलावाचा प्रेम तर आहेच पण आपण इंजेक्शन घेऊया कसं. ए, रेवा दे बाकीचं बात रेवा दे. ए आजा ये जोजो रे. या. ये जोजो बस इथे. ए जोजो इंजेक्शन घे. हा. एक कापूस द्या मला पटकन. हा. जोजो काही होणार नाही. हा काही होणार नाही. ए हलके हात से द्या. ए डॉक्टर मोठा भाई हा अरे बाय दे ना. झालं दिलं बाय अजून एक दे ना. ए मोठा भाई हे झालं पण. हा सर. ए, या मोठा भाई या माझ्या जोजोने इंजेक्शन घेतलेलं आहे तो आता वाचेल. ए तुझा उपकार मी कसा फेडू यार. नाही एवढं काय नाही सर इंजेक्शन तेवढंच होतं एवढं काय ए, मोठं नाही मोठा भाई तू बस बोल तुझे क्या चाहिए बता. चल सर मला ए बता माग. ए जे वाटेल ते माग. चल 1000 रुपये द्या सर. ए मोठा भाई हा सर. ए શું વાત કરે છે बाहेर तर 400 रुपयामध्ये देतात ना इंजेक्शन.
आपण सर तू 50 लाख रुपये पिगी बँक मध्ये टाकणारे तुम्ही 600 रुपयासाठी नको कशाला. ए नाही 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 मोठा भाई, मी व्यापार आहे ना एकदम व्यापारी सारखाच करतो. हा आचे नाही हा छोकरो त्याचा मी बाप आहे. तुझा आहे नाही सर, मग मी व्यापार सारखाच करणार. हरकत नाही. ईशा याला 400 रुपये देऊन टाक आणि या गधड्याला पाठव. पैसे क्याचे हा पल्लू झटक ना पल्लू झटक. आ, छे. हा, छे. हा, हा. छे. 400. 400 रुपये बरोबर 400 रुपये तुम्ही त्याच्या खाली ठेवले होते. नवलच वाटतं. थँक्यू डॉक्टर अंकल, डॉक्टर थँक्यू. थँक्यू. हा हा, डॉक्टर थँक्यू. ए कुछ पण लागेल ना तर मला फोन करा कधी पण. हा चल ये. ए जोजो इंजेक्शन Sister. कुठे घेतलं ना. कळलं? पैसे असेच बनवले जात नाहीत. जरा काटकसर करावी लागते यांच्यासारखी. चला पैसा कमाया नहीं बनाया जाता है. चला पैसे बनवूया. चला वाह वाह सुरेख, मजा आ गया. सही. एकदम सारू परफॉर्मन्स होता. मला माझ्या लहानपणीच्या इंजेक्शन्स घेतानाच्या खूप किस्स्यांची आठवण झाली. मला पण. खूप जास्त. आणि या निमित्ताने एक सांगू इच्छिते की भौतिक सुख ही असावीतच, ती आपल्यासाठी गरजेची आहेत, पण ती परमनंट नाहीत याची जाणीव पण आपल्याला कुठेतरी पाहिजे. सो हा एक गुडनेसवाला थॉट मला असं वाटलं की शेअर करावा, आणि त्यानिमित्ताने तुम्ही अशा थॉट्सना जागा केलं त्याबद्दल खूप धन्यवाद. मंडळी, रिक्षावाल्यांचं पॅसेंजर सोबतचं वागणं हा नेहमीच चर्चेचा करंट टॉपिक असतो. आज इथे या वागण्यासोबतच खरोखरचा करंट सुद्धा असणार आहे. म्हणजे नेमकं इथे काय घडणार आहे, चला बघूया. आणि त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य महारथी समीर चौगुले आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव यांना. अरे बापरे, कोणीच नाही आहे. रिक्षावाले, ओ रिक्षावाले, ओ रिक्षावाले, आहे का कोणी? काय करायचं ह्यांचं? रोज इकडे ना रिक्षावाल्यांचं रियुनियन असल्यासारखी गर्दी असते. आज इकडे कोणीही नाहीये. खरंच तुम्हाला सांगतो ना, हे रिक्षावाले आणि अरुण कदम या दोनच गोष्टी या जगात अनप्रेडिक्टेबल आहेत. बाकी मराठी चित्रपटांना हक्काचा चित्रपटगृहात मिळणार का या प्रश्नाचं उत्तर सुद्धा अगदी प्रेडिक्टेबल झालेलं आहे. आता काय आता करायचं कळत नाहीये. कधी येणार हा रिक्षावाला? नहीं रिक्शा वाला नहीं है, वो आने वाला है, अभी टाइम है. हम भी रिक्शा वाले को ये करता है, वाट देखता है. हम बैठो, रिक्शा वाला नहीं है. मग मी कोण आहे? मी काय एअर हॉस्टेल आहे का? मी रिक्षावालीच आहे. अरे बापरे बापरे, सॉरी सॉरी सॉरी, मी बघितलंच नाही तुमचं. मग? हे गोंडा आला मध्ये, त्यामुळे ते दिसलं. काय शायनिंग वरून नाही घातलं नाही, म्या. सॉरी कामाचं आहे सॉरी. ते. होय होय, मला काही नॉर्मली काय असतं, ह्या ज्या बायका असतात ना त्या रिक्षावाला नसतात ना, म्हणून माझं कन्फ्युजन झालं. नाही नाही, गोंधळ उडू शकतो ना. आता कसं आहे, मी बाई आहे, तुम्हाला माहितीये, मला माहितीये. रिक्षाला कुठं माहितीये बोंबलायला? त्याच्यामुळे कसं आहे, मी बाई रिक्षावाली आहे. म्हणजे कसं, एक बाई रिक्षा चालवते म्हणजे बाई रिक्षावाली, म्हणजे कसं बघा का, रिक्षा चालवणारी. पंच मान खाली घालून जाताना जस्ट बघितलं हो मी. जोक केला, हो, जोक केला. आपल्या गरीबाला. बरं, मला इंद्रनगरला जायचं. इंद्रनगर आहे ना? इंद्रनगरला हा हा, जाणार का तुम्ही? जाणार. अहो तुम्ही म्हणाल तिथं सोडणार, तुम्ही म्हणले नाशिकला सोडा, नाशिकला सोडणार, त्यात काय एवढं? काम आहे आमचं ते. या बसा बसा बसा. नाशिकला कुठं जायचंय? नाही नाही, नाशिकला नाही जायचं मला. मी का नाशिकला जाऊ? मला इथे जायचंय रावळपाड्याला. दहिसर आहे ना रावळपाडा, इंद्रनगर. मी तुम्हाला आता सांगितलं ना. आलं लक्षात, रावळपाडा. हा चालन चालन. किती घेणार? किती 200 रुपये बसा. 200 रुपये जास्त आहेत हो, जरा खूप जास्त आहेत. अहो काय ते, कुठच्या कुठे येते इंद्रनगर? हा, केवढे खड्डे आहेत, केवढे रस्ते खराब आहेत, बेकार जाम ट्रॅफिक पण असतं. बरं, रिटर्नचं भाडं पण मिळत नाही, त्याच्यामुळे 200 रुपये घेते. नाही पण ऐका ऐका, विठ्ठल मंदिर आहे ना, तिथून जर लेफ्ट मारला ना, तिथे शॉर्टकट आहे. मी रोज जातो 35 रुपयात. रोज जाता? रोज जातो. मग आज पण जा. जा, कोणतरी नेन जा. नाही, रिक्षा नाही मला परवडत. नाही पण जाऊ शकत नाही ना मी ऍक्च्युली, कारण रिक्षाच नाही आहेत ना. हो, पण मला पण परवडत नाही ना भाऊ. 200 रुपये घेणार मी, त्याच्या खाली नाही. नाही, हे बघा, एक पाय तर उचलून देतो, पण थोडे कमी घ्या ना राहू प्लीज. दे, राहू दे. 200 रुपये जरा जास्त होत आहे तो, म्हणून सांगितलं. हा
कसं आहे ना साहेब, लक्षात घ्या, कसं आहे का बा, समय से पहिले नसीब से ज्यादा कुछ नाही मिलता, अशातली गत आहे ती. बरं, हरकत नाही, एक काम करते मी सोडते तुम्हाला 25 मिनिटात सोडते. 150 रुपये द्या चला. एक मिनिट, त्यापेक्षा मी तुमच्या बाजूला इकडे सरळ असा बसलो तर शेअर रिक्षाचे पैसे घ्याल? गरीबाची थट्टा मस्करी नाही, करता just इमानदार, अगदी. हा? म्हणजे तुम्हाला रावळपिंडीला सोडायचं मी 150 रुपयात. काय वार्ता करता साहेब तुम्ही? हा, नाही नाही, मला सांगा भाऊ, रावळपिंडी म्हणजे ते पाकिस्तानात येतं का हो? मला रावळ पाड्याला जायचंय. रावळ पिंडी का म्हणताय तुम्ही? तिकडे का जाईन मी? काय झालं? काय? रावळपिंडी रावळपाडा जोक केला. अहो साहेब, मी काही येडी आहे का? आज रिक्षा चालवते का मी? हा, अहो रावळपिंडी कुठच्या कुठं? हा, मला सांगा, आता आम्हाला नुसतं जिल्ह्याच्या बाहेर जायचं असेल तरी परमिट लागत. हो, लागतं. इथं तर डायरेक्ट बॉर्डरच्या बाहेर जायला सांगताय तुम्ही. कसं परवडणार आहे? हा, बरं, उपयोग काय तुम्हाला नेऊन तिथं? उपयोग काय पाकिस्तानात? लोकांनी तुमच्या चेहऱ्याकडे बघून काय हसायचं का? नाही, पण मला जायचंच नाही. ऐका ना, मला जायचंच नाहीये रावळपिंडीला. रावळपाड्यावरून रावळपिंडी ही जागा तुम्ही काढली, त्या पापात मी नाही सहभागी. जे काय असेल, जागा का काढली? विनोद केला ना. हो, विनोद केला. रावळपिंडी रावळपाडा द्या टाळी. अहो द्या ना साहेब. ज्या गोष्टी टाळायच्या असतात त्यावर टाळी कशी मागता हो तुम्ही? खरंच कळत नाही मला. गरीब माणसे आम्ही, आम्हाला कुठे येते जोक मारता? बाय, मला जो जोक मारता आला असता त्या मोठ्या कपाळवाल्यासारखी जोक करत नसते का झाले? हे बघा, जास्तीचे 10 रुपये घ्या, पण गप्प बसा. बघा बरं का, म्हणजे 160 रुपये बरं का भाऊ. 160 रुपये. काय रिटर्नचं भाडं मिळत नाही हो, बाकी काय नाही. जरा लवकर चला, नाही, काही जायचंय. नाही, माझं लवकर चला. स्टार्टरचा प्रॉब्लेम आहे जरा. या एवढ्या 2 वायरी फक्त अशा जॉईंट केल्या ना का मग कुठं कुठं जायचंय? कुठं या उतरा खाली आहे. कुठं जायचंय? उतर इथे बाहेर आहे. कुठे जाय म्हणजे? जायचंय. अहो काय माणूस आहे, असं रिक्षात नुसतं बसून ती तिची चालली जाणार आहे का? हा? सांगायला लागेल ना कुठं जायचंय. हा, आमची रिक्षा म्हणजे काय ती फॅलेक्सा नाही बसवली तिच्यात. बया तुला कुठं जायचंय? आम्हाला अमुक अमुक ठिकाणी जायचंय. ओके मॅडम, असं नाही बोलत ती. अरे एक मिनिट, मी सांगितलं ना आता रावळपाड्याला जायचंय. कोणाला सांगितलं? अहो तुम्हालाच सांगितलं मी आता. मला इथे होतो ना मी, तुम्हाला सांगितलं. नाही नाही नाही, ते होऊ शकतो गोंधळ. कसं आहे, मी बाई रिक्षावाली आहे ना, म्हणजे कसं आता मी बाई आहे, तुम्हाला माहितीये, मला माहितीये रिक्षाला कुठं काय बोंबलायला कळतंय मरायला. एकाच स्किट मध्ये एकच पंच दोनदा कसा पडू शकतो? हा पडला मग अशी सणसणीत तोंडावर आपटला हाच पंच. अरे नाही, हे झालंय. ते तुम्हाला रावळपिंडीला जायचंय ना, चला 200 रुपये होतील. चला एक मिनिट, 200 नाही 150 ठरलेत ना आपले. 150 ठरलेत, वर 10 रुपये एक्स्ट्रा देणार. 160 ठरलेत ना आपले. काय फसवताय साहेब? अहो फसवत नाही, खरंच 150 ठरलेत आपले. कधी 150 ठरले? अहो ते कुठच्या कुठे इंद्रनगर, केवढे खाच खळगे आहेत, खड्डे आहेत, ट्रॅफिक आहे एवढं मरणाचं. बरं रिटर्नचं भाडं नाही ना मिळत म्हणून बोलते 200 अहो रुपये. तुम्ही त्या विठ्ठल मंदिरून लेफ्ट घ्या, हे पण झालंय सांगून माझं. अरे हे सांगितलं मी. हे तुम्ही असं करताय का? मगाशी आता रंगीत तालीम झाली, आता शुभारंभाचा प्रयोग, असं होतंय का तुमचं? असं नका करू, झालं हे सांगून माझं. मला टोटल नाही लागत आहे, तुम्ही काय बोलताय, जाऊ द्या मरू द्या. चला 200 रुपये या, चला बस. अहो 150 ठरलं ना आता, कुठे 200? अहो तुम्हाला 150 रुपयात मी रावळपिंडीला सोडायचं का? हा, ते काय सोपं आहे का? कुठच्या कुठे येते रावळपिंडी? ते पाकिस्तानात आलं का? जोक केला. रावळपिंडी रावळपाडा. हे कोणालाच कसं खटकत नाहीये. चला 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 150 रुपयात सोडते, काय हरकत 150 नाही. रुपये, फक्त ना जरा रिक्षाच्या ना स्टार्टरचा प्रॉब्लेम आहे. एवढ्या 2 वायरी जॉईन केलं ना की बरोबर रिक्षा. कुठं 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 जायचंय तुम्हाला? उतरा इथं, उतरे. काय? या या बाहेर या, बाहेर या, कुठं जायचं?
काय माणूस आहे. अहो रिक्षात नुसतं असं बसून ती तिची चालली जाणार आहे का? सांगायला लागेल ना का वा कुठं जायचंय म्हणून. माझ्या रिक्षात काय फॅलेक्सा बसवली आहे का? मला इथं सोडाल का? ओके मॅडम असं बोलणार आहे का ती? येडीबिडी आहेस का ग? बोला प्रकारे पडलीस तू? अरे सांगितलं ना तुला मी, रावळपाड्याला जायचं इंद्रनगरला. तुला नाही सांगितलं मग काय पोस्टरवरच्या मंदाकिनीला सांगितलं? काय बोलते? सांगितलं तुला. जरा डोकं थंड ठेवा साहेब. मी तुमच्याशी इज्जतीत बोलते, तुम्ही माझ्याशी इज्जत बोला ना. शहाणपण नको. काय शहाणपण नको. मी काय म्हणते, तुम्हाला जिथं जायचं तिथं सोडेन मी. चला बसा गाडीत बसा, जे काय हवं ते योग्य भाडं. एक मिनिट तू प्रँक नाही ना करत माझ्यावर? तू नक्की रिक्षावालीच आहेस ना? अहो मग मी कोण आहे? मी काय एअर हॉस्टेल आहे का? रिक्षावालीच आहे मी. चल गबसर जोक करते तर झालाय सगळं. जोक कळलं का? तुमचा काहीतरी गोंधळ झालाय. पैसे नाही बरं कसं आहे, मी आहे ना कसं बाई रिक्षावाली म्हणजे कसं तुम्हाला माहितीये मला माहितीये मी बाई आहे. बोलता दुसरं काम धंदा नाही मला. कोणतरी काहीतरी काय तुम्ही मला काय कळत नाही. भाडा किती घेणार बोल? चला 200 रुपये. 200 नाही जमणार, 150 फायनल करायचं. तेच फायनल होतं शेवटी. साहेब हे ऐका माझं, जरा लक्षात घ्या, जरा डोकं थंड ठेवा. कसं आहे, समय से पहिले आणि नशीब से ज्यादा कुछ नाही. वंचन मारीन ना अशी आई. मारीन पंकन. बाई माणसाशी असं बोलून बोलणार मी येणार, मी बोलणार नाही. जरा थंड घ्या हो साहेब. तुम्ही काय मला सांगता? 150 रुपयात मी तुम्हाला रावळपिंडीला सोडायचं? हा काय हो साहेब? हे रावळपिंडी म्हणजे ते पाकिस्तानात आलं का? जोक केला. चिडू नका, ऐका माझं, चिडू नका. 150 रुपये तुम्ही ना जरा डोकं थंड माराल एखाद्याचा खून करत बसा. किती तापत आहे. परत नाही पाहिजे सांगून ठेवतोय. बसा 150 रुपये. काम धंदा राहत काय? रावळपिंडी साहेब काय बायकोशी भांडून आला का? भांडून आलंय. पहिल्यांदा भेटतो. बसा तुम्ही. एक 3 वेळा करायची एक गोष्ट. 3 वेळा. साहेब हे घ्या, पाणी घ्या आणि थंड घ्या जरा. पाणी नको. काय माणूस आहे, बायकोशी भांडून आलाय. उगा इतर रिक्षावाल्याशी वाद घालीत. एक मिनिट, त्याला हात नको लावू. स्टार्टर त्याला हात नको लावू. हे लावल्यावर प्रॉब्लेम होतो. त्याला हात नको लावू. नाही नाही माझी रिक्षा. याला हात नको मी लावणार. रिक्षावाले किती वेळ लावतात रे. काय बॉम्बला कुठं गेलेत काय माहिती रिक्षावाले. काय अर्धा तास बसलोय. एवढं काय काम करतात? मात चढलाय. मात? इथल्या रिक्षावाला ना मात चढलाय. बाकीचे चांगले, बाकीचे मस्त. कुठे जाणार? जाणार कुठे तुम्ही? नाशिकला जायचंय मला. तुम्हाला कुठे जायचंय? हे इंद्रपाडा, रावळनगर. एक काम करते, विठ्ठल मंदिर आहे ना तिथून जा. 35 रुपयाचा शॉर्टकट आहे. ते मला 200 द्यायचे. माझा पण ना. भन्नाट झाला परफॉर्मन्स. हसून हसून मेलो. शेवटचा चंक मला विशेष आवडला. क्या बात, क्या बात, क्या बात. सई काय म्हणशील? क्वालिटी परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की पुनरावृत्ती हा जो प्रकार आहे विनोदातला, अलंकार प्रकार, तो सादर करायला अत्यंत अवघड असतो आणि अशी जबाबदारी हे 4 खांदेच पेलू शकतात असं मला ऑनेस्टली वाटतं. आणि पम्या, मला असं वाटतं की तुझ्या सगळ्या संकल्पनांचं सोनं होतं आहे याचा आम्हाला खूप आनंद आणि अभिमान आहे. कीप इट अप. मजा आली. थँक्यू थँक्यू थँक्यू. सिद्धू, तुम्ही दोघंच ना हे खूप दिवसांनी तुम्हाला पाहतोय आणि कमाल वाटतंय. कॉम्प्लिमेंट एकमेकांना कमाल देताय. मी तुमच्या टायमिंगबद्दल काय बोलणार यार. सगळ्याच गोष्टी जबऱ्या होत्या. आणि नमा तुझा रिक्षा ड्रायव्हर कडक कमाल. समीर चौगुले तुम्हाला काय बोलू यार दाद्या. तू त्या छोट्या छोट्या रिॲक्शन ज्या असतात ना त्याच मला पाहायला खूप आवडतात. सरते शेवटी काय आहे, हे सगळं रिपीट होत होतं पण तरी आवडत होतं. आणि तुमच्या ह्या परफॉर्मन्सच्या मी नाही म्हणजे मी असं लिहिलं होतं की शेवटी जे तुम्ही दोघं बसलात आणि रिक्षा ड्रायव्हरची वाट बघत होतात तर हे आमचं होतं. महाराष्ट्रातल्या मायबाप रसिक प्रेक्षकांचं होतं की ते तेच स्किट आम्ही 10, 15, 20 वेळा पाहत असतो. ते डायलॉग आमचे पाठ झाले. सो तुम्हाला लोक रिपिटेटिव्ह पाहतात आणि ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे आत्ता हा रिपिटेटिव्ह परफॉर्मन्स बघायला मला मजा आली. थँक्यू. मंडळी, प्रवासात आपण आपलं तिकीट बुक करू शकतो पण सहप्रवासी नाही.
मी असं का म्हणते याचं उत्तर तुम्हाला या प्रहसनातूनच मिळणार आहे. जे दाखवायला मंचावर येत आहेत विनोदाची डबलडेकर, प्रसाद खांडेकर, फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे, विनोदाचे नवी पंडे ईशा डे आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. हेलो, मेरे बाबू ने थाना थाया. ओ, काय करते बाबू? भांडी घासते. भांडी घासते. किती काम करते माझं बाबू. काश मैं भांडी घासने का साबण होता तर मग तू तुझ्या नाजूक बोटाने काय केलं असतंस? कर्कट साफ केलं असतं ना. हे बघ, ट्रेन सुरू झाली. मी सांगतो जोपर्यंत मला झोप लागणार नाही तोपर्यंत आपण व्हिडिओ कॉल ओके. व्हॉट्सअपवर व्हॉट्सअपवर भैया मुझे आ जाओ, आ जाओ. अरे अरे चंद्रा जाओ यार. करतो फोन. अरे पीछे आओ चंद्रा. करतो फोन. पगला गई है. डबा घसरला. मार डाला रे. बापरे. काय चिल्ला रे? दात दबलो ना. ए बायको काय झाला? एकदम गरगरल्यासारखं होत आहे. छान 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 छान. हाय दया. काय झाला? मर गई. ए बायको एक मिनिट. तुम्ही क्या हुए? गडगडल्यासारखं झालं. काय होत आहे? ऐका ना, हे काय आहे? ही जो आहे हा ही चंद्रा हा. आणि ही जो आहे मुखी चंद्रमुखी. वा वा. मग तुम्ही कोण? धिंटाक. कळला गया हो? नाही सुंदर. तसं नाही म्हणजे हे कसं अरे ही जी माझी बायको आहे चंद्रा, ती जी होती ती गजोदर होती. गजोदर नाही रे, गरोधर. नमस्कार. हास्य जत्रेच्या इतिहासात पहिल्यांदाच गौरव मोरेने फंबल क्लिअर केलेला आहे. हा ऐतिहासिक क्षण लक्षात ठेवा. एपिसोड क्रमांक आहे. ए बाबू, हा. ही जी आहे ही भोजपुरी करते इथेच इतिहास घडतो आहे. तू कुठला सांगतो ऐतिहासिक क्षणाचा? हा. ए चंद्रा, ए मुखी, ए गजोदर काहे बोललो? आमची जी बीवी आहे चंद्रा, तिच्या पोटात गजोदर होता म्हणून मी बोललो ती गजोदर. अच्छा. ती गरोदर होती. तर ही जी छोटी बहीण आहे तिची बालनपणाला आली होती आणि बालनपणाच्या वेळी माझा तिच्याबरोबर टाका भिडला. असं झालं काय? बरं मला सांगा. ऍक्च्युली माझी सीट आहे. तुमचा बर्थ सांगा. बर्थ. माझा जो बर्थ आहे 1970चा आहे. ही 1972 आणि 1975. ह्या कॉमेडीवर ना चेन खिचले पाहिजे ट्रेनची. बर्थ म्हणजे तुमचं हे नाही, बर्थ इयर नाही, बर्थ ते असतं ना. S1 S2 S3 पॅन्ट्री इंजिन के पीछे तेव्हा ते पाहिजे. ते सांगा. फोन वाचतो आहे. फोन हा एक मिनिट. फोन आला एक मिनिट. माझ्या गर्लफ्रेंडचा व्हिडिओ कॉल. एक मिनिट. हा येस डार्लिंग. हाय. ऐका तुला मी थोड्या वेळाने फोन करतो, जरा गडबड झाली. हॅलो. करतो फोन. हा हॅलो. ऐका ना साहेब, ही ऍक्च्युली माझी सीट आहे. नाही बरोबर आहे. ही माझी सीट आहे. मी बुक केलेली आहे ती. तो सीट आहे ना, मला कळलं आहे. 1000 वेळा कशाला सांगतो आहे सीट आहे. जरा चक्कर आली म्हणून बसलो आहे. 17 वेळा कशाला बोलतो आहे सीट आहे. नाही काय झालं, राख्याला मी 5 दिवस लाईनीत उभं केलं होतं.
त्याने तेव्हा तिकीट बुक केली म्हणून ही सीट मला मिळाली. मला माझ्या गर्लफ्रेंड सोबत बोलायचं आहे म्हणून तुम्ही माझ्या सीटवरती आलात. अरे माहिती आहे तुझ्या सीट काय जाताना घेऊन जाणार आहे यमराजा सोबत. काय बोलतो आहे सीट आहे आम्ही का राहायला आलो आहे का इथं? ऐका ना, माझी सीट आहे, मला इकडे बसायचं. माझी तनी रुक जाओ बुड़बक कहीं का. ए चंद्रा का हुआ? कुछ नाही हुआ. ते सकाळी गोडी घ्यायचं राहून गेला होता ना, त्याच्यामुळे चक्कर आली आहे मला. तुझा नेहमीच आहे. तुला बोलतो गोडी घे कधीच गोडी घेत नाही. कुठे आहे तुझी गोडी मला दाखव. माझं पण सेम टू सेम झालं आहे ना, म्हणून मला पण सेम टू सेम होत आहे. हे सेम टू सेम काय बोलतात असं सेम टू सेम? अरे ते वाक्य छोटा करायचं आहे म्हणून तो सेम टू सेम बोल. अरे ती वाक्य लपवते आहे, तू बोलतो आहे म्हणजे काय नाही मी आपलं बाबा तू इतरा चायले नको देऊ. मी तुझ्या पाया पडतो. चालेल तर निघून जातो. हे तू तुम्ही निघून जा. मला 15-20 मिनिट फक्त सहन करायचं तेवढा कर बाबा. तुझ्या पाया पडतो. अजून 15-20 मिनिटं असा नको बोलू रे. काही वर्षापूर्वीचा तुझा पाणीपुरीवाला आठव. तुझा पण आम्ही सहन केला होता ना. पाया पडतो. ए तुझे काय की गोळी पाहिजे? मला पण तिचीच गोळी पाहिजे. अरे तुला गोळीच नाही आहे. नाही, मला तिची गोळी अर्धी करून पाहिजे आहे. गोडी पण अर्धी पाहिजे आहे, माझा नवरा पण अर्धा घेतला आहे. सगळा अर्धा घेऊ हाताडावरती कसाला बसला आलेला आहे तो. ओरडू नको दीदी तू. वेगळा लागतो आहे. तू काहीच बोलू नको. काहीच बोलू नको. संसार चांगला केला असता तू नवरा अर्धा झालाच नसता. मी बघितला असं माझ्या नवऱ्याला पूर्ण ठेवायचं का अर्धा ठेवायचं. आता मी बघून ठेवी. अरे चुप बैठो. ते तो नवरा बिरो सोडा. तुम्ही लोकांनी माझी सीट घेतली, ती सीट मला परत द्या. चला. असा चालू असतो आमचा. विचार कर माझा कसा होत असेल. मी काय विचार करू? तुझ्या बायका तू विचार कर ना. मला सांगतो विचार कर तुला म्हणून. सांगतो बाबू घरी जो आहे 2-2 टीव्ही लाभला आहे. एक टीव्ही ह्या भिंतीवर चंद्रासाठी, दुसरी टीव्ही ह्या भिंतीवर मुखीसाठी. चंद्रा इथे महाराष्ट्राची हास्य जत्रा बघतो आहे, मुखी इथे तुझा माझा सपान बघतो आहे. माझा असा करून कधी मी महाराष्ट्राचा सपान बघतो आहे, तुझी माझी हास्य जत्रा बघतो. असा एवढा कन्फ्युजन होतो. तुला काय सांगू बाबा. ऐका ना, मी तुमच्या पाया पडतो. मला तुमची बर्थ सांगा, म्हणजे तिकडे तुमचा मी सामान नेतो. ठीक आहे? असा बर्थ सांगा ना प्लीज. हा चला डबा कुठे आहे? डबा काढा. पटकन जेबून घेऊया. तुमच्या बर्थो जाऊन जेवण ऐका ना. अरे बाबू 2 मिनिट. अरे बाबा माझ्या गर्लफ्रेंड सोबत मला व्हिडिओ कॉलवर 1 मिनिट तिचाच फोन आला. 1 मिनिट अजिबात काय बोलू नका. बोल नका. येस डार्लिंग बोल ना. हाय बेबी. हाय बेबी, कशी आहेस? मी मस्त. आय मिस यू ना. मिस यू टू ना बेबी. हाय दया. गौऱ्या, कसला आवाज आहे हा? एवढा जोर कसाला लाभतो आहे? गौऱ्या काय चाललंय? अरे थोडं हळू करा ना. कसं? गौऱ्या कुठे आहेस तू? तुला 2 मिनिटात फोन करतो. अरे काय करताय अरे? झाला डबा उघडला आहे. ए चंद्रा, कोणती भाजी आणली आहे? तुमच्यासाठी आलूची भाजी आणलेली आहे. ए मुखी, तू कोणती भाजी आणली आहे? मी तुमच्यासाठी मटरची सब्जी आणलेली आहे. आज जो आहे मी आता दोन्ही सब्जी खाणार आहे. अरे त्यापेक्षा आलू मटर एकच भाजी बनवायची ना. 2 कशाला बनवलं वेगवेगळ्या? आमच्याकडे असं आहे. नाही चंद्रा, मी तुला भरवणार. मी भरवणार. दया, मला पण भरवा की. भरवा की? आता ही मध्ये सातारी बोलती आहे. अरे ती जो आहे 2 वर्षे सतारला राहायला होती. ऐका ना, मी काय म्हणतो तुमचं सामान मला द्या. मी तुमच्या बर्थ पर्यंत पोहोचवतो ना. ही माझी सीट आहे. मला बापू तुझ्या हातच्या खाऊन त्याला ठसका लागलेला आहे. कशाला भरवते आहे काय? पण एवढं घाणेरडं बनवते का मी जेवण? घाणेरडाच बनवते आहे म्हणून ठसका लागला आहे. दीदी जास्त ओरडू नको मला. ओरडायलाच पाहिजे. तुला थोबाडामधून एक शब्द नको बाहेर काढू. कशाला ओरडू नको मला. ए भैया, 1 मिनिट. ऐका, तुम्ही भैया तुम्ही किती राहा? तुम्ही दोघी यांना जावा जरा शांत व्हा जरा. लल्लो इथे तुला दाखवते किती घाणेरडा बनवते आहे. इथे लल्लो आकर देखो खाओ. सांगा मला केवढा घाणेरडा झालेला. हिने बनवलेलं आहे. हिने बनवलेला आहे. मला थोबडा खोलतो आहे. माझं तोंड म्हणजे का पाणीपुरी आहे?
काही टाकता माझ्या तोंडामध्ये, बटाटे टाकता, रगडा टाकता, मी हे खाऊ आता. मला हे डबा नाही खायचा आहे, तुम्ही उठा इथून. तुम्ही उठा इथून, मला नाही खायचं. तुम्ही इथून उठा, हे घेऊन उठा तुम्ही. चला उठा, चला उठा, उठा 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 इथून. मला बस द्या माझी उठा इथून. ओ मरे माई. हे झोपले. त्यांचं तसंच आहे जेवणावरती पटकन तिथल्या तिथे झोपून जातो आहे माणूस. अरे पण दीदी आज लोक मांडीवर मीच घेणार आहे, काल तुम्ही घेतलेलं होतं. काल मी घेतला होता. हा अरे माझी जागा आहे, मला ते बसायचं आहे ना यार. तुम्ही खाली बसा मस्त दिसता. खाली बसायचं म्हणजे मी त्यासाठी बुक केले का? टीसीलाच बोलतो. हो टीसी साहेब, हो इकडे एक मिनिट. हे बघा उपात मारू. अरे काय माणसं आहेत काय रे? तुम्हाला लाज आहे का काय? कशाला पळताय रे? बोलो पोलिसांना. विंडो कुठले छोटे भामटे? अरे साहेब, अरे माझी बॅग घेऊन गेले. अरे एक नंबरचे फुकटे ते एसीच्या डब्यात प्रवास करत होते, मला बघून पळाले. आता मी काय करू? आता एकाच कपड्यात फिरू का दिवसभर? करू माझी बॅग. मी पोलिसांना फोन करतो, टेन्शन घेऊ नका. बसा बसा. तिकीट दाखव तुमचं. तिकीट हा साहेब माझ्याकडे. करतो, टेन्शन नका घेऊ तुम्ही. हे घ्या. काय? राकेश शालीन. नाही नाही, राकेश शालीन नाही, गौरव मोरे. अरे तिकीटावर राकेश शालीन लिहिले. तिकीटावर राकेश शालीन कसं लिहिलंय? तुम्ही कोण आहे? मी गौरव मोरे. आयडेंटिफिकेशन कार्ड दाखवा तुमचं. माझं आहे ना. दाखवा. अरे गौरव, हे माझं आहे ना. गौरव मोरे. तुम्ही राकेश शालीनच्या तिकिटावर कसं काय प्रवास करताय? नाही नाही, मी त्याला सांगितलं होतं 5 दिवस अगोदर तिकीट बुक कर म्हणून. त्या भिकारी स्वतःचं माझं बुकिंग केलंय. मी फाईन भरा. फाईन साहेब, बॅगच तर कुठलं फाईन भरू आता मी? फाईन भरा, माहिती नाही. माझ्याकडे बॅग नाही, काय नाही, कुठलं फाईन भरू? चला मग सोबत चला. कुठं? त्यांना पण पकडतो, तुम्हाला पण पकडतो. तिकडे जेलमध्ये सीट बुक करू तुमची पुढच्या स्टेशनला. पण माझ्याकडे तिकीट आहे ना साहेब. मी तिकीट काढलं नाहीये. पण माझं तिकीट नाही. वा वा वा, अतिशय इंटरेस्टिंग प्रवास होता हा. आणि आपण सगळ्यांनी मिळून राकेशलाही विशेष धन्यवाद देऊ. वा. सिद्धार्थ, अरे यार, तुमच्या ट्रेन सारखाच होता परफॉर्मन्स, सुसाट आणि नॉनस्टॉप. म्हणजे मी गौऱ्या तुला नेहमी म्हणतो, म्हणजे इथे प्रसादची एक वेगळी क्वालिटी आहे, समीर चौगुलेंची एक वेगळी क्वालिटी आहे. कधी कधी आपण अरुण कदम सरांना विचारतो तुमच्या ह्या इनोसन्सचं करायचं काय. तसं तर भावा तुझ्याबद्दल मला एक गोष्ट विचारायची वाटते की या रिॲक्शनचं करायचं काय. म्हणजे या वेगळ्याच रिॲक्शन तू म्हणजे ह्याच मंचावर शोधून काढल्यास. आणि जेव्हा जेव्हा तुझ्यावर काहीतरी अशी 3 लोक येतात, अख्खा मॉब येतो, तेव्हा तुझी जी रिॲक्शन असते ती जास्तीत जास्त आवडते आम्हाला. आणि ह्यातही तू मस्त खेळलायस. प्रसाद, वनिता, ईशा, तुम्ही ट्रेनमध्ये घुसण्यानंतर जो काय दंगा घातला होतात ना यार, तो बहारदार होता. मॅडनेसचा म्हणजे काय बोलू, कहर होतोय. क्या बात आहे यार, सुपर. मंडळी, हास्याचा हा बहर असाच चालू राहील. तुम्ही मात्र आता बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.